तर बघू शकता दारात छान अशी कलरफुल रांगोळी काढलेली आहे. बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत आणि आज आहे नागपंचमी. तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी नागपंचमी. आज बनत आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. तर अगोदर मी कुकरला डाळ लावलेली आहे. जोपर्यंत की डाळ शिजत आहे तोपर्यंत मी करून घेतली रोजची देवपूजा आणि इथंच नागोबा काढून मी नागोबाचे पूजन करणार आहे. अगोदर पाणी भरून घेतलं, रोजची देवपूजा केली, तुळशी पूजन, उंबरा पूजन झालेलं आहे आणि भिंतीवरती मी नाग काढलेले आहेत. हळदी कुंकू चंदन लावून पूजा केलेली आहे, वस्त्रमाळ वाहिलेली आहे. तर अशा पद्धतीने नागदेवताचं पूजन झालेलं आहे. तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे. तर अगोदर मी पुरण करून घेते. आमटी, भरडा, भाजी आणि पुरणपोळ्या. आणि आज असं म्हणलं जातं की नागोबाला तळलेलं किंवा भाजलेलं नैवेद्य दाखवायचं नसतं. तर मी आज पुरणाचे कानुले बनवणार आहे उकडून. तर इकडे आमटी बनलेली आहे, पुरण मी पुरणपात्रात काढून घेतलं, कणिक मळलेली आहे आणि कानुले करून घेतले आणि पुरणपोळ्या बनलेल्या आहेत. तर हीच आहे आजची नैवेद्य थाळी. गरमागरम पुरणपोळी, कानुले, आमटी, भात, भरडा. अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवला आणि आता